नाशिकमध्ये राहतो. हा अनुभव मला 9 जुलै 2019 मध्ये आला होता. माझं ऑफिस टायमिंग 10 ते 6 असा आहे. ऑफिसपासून माझे घर खूप लांब नाही, पण साधारण अर्ध्या तासावर आहे. त्या दिवशी पावसाचा जोर खूप होता. जसे ऑफिसमधून निघालो तसे जोरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे मग ट्रॅफिकमधून घरी येता येता खूप उशीर झाला. घरी आल्यावर लक्षात आले की मी माझ्या मित्राला म्हणजे अक्षयला सलूनमध्ये जायचे असे सांगितले होते. म्हणून घरी आल्या आल्या त्याला फोन केला. तो मला म्हणाला, मी 10 मिनिटं झाले तुझ्या घराबाहेर येऊन थांबलोय, ये पटकन, आधीच उशीर झालाय. मी पटकन कपडे वगैरे बदलून फ्रेश झालो आणि तसाच बाहेर पडलो. आम्ही दोघं बाईकवर होतो, पण रात्र झाल्यामुळे सगळे सलून बंद झाले होते. तरीही आम्ही एखादे सलून उघडे दिसते का ते पाहत होतो. अर्धा पाऊण तास फिरून झाल्यावर आमच्या परिसरापासून बरेच लांब आम्हाला एक युनिसेक्स सलून उघडे दिसले. आम्ही बाईक पार्क करून आत गेलो. आम्ही आत जात असताना बाहेर एक कार येऊन थांबली आणि त्यातून एक बाई उतरली. तिचा चेहरा नीट दिसला नाही, कारण तिची हेअरस्टाईल थोडी वेगळीच होती, जणू केसांमुळे चेहरा झाकला जाईल अशी. ती आमच्या मागोमाग सलूनमध्ये आली. आत आम्ही 5 जण होतो. मी, माझा मित्र, 2 नावी आणि ती बाई. मी जाऊन खुर्चीवर बसलो आणि ती बाई माझ्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसली. आधीच उशीर झाल्यामुळे त्यांनी लगेच कटिंग करायला सुरुवात केली. मी त्याला माझे केस कसे कापायचे हे सांगितले, पण त्या बाईने त्याला काहीच सांगितले नाही. माझे लक्ष बाहेर गेले तर जाणवले की ती कार दिसत नाहीये. पावसाचा जोरही अजिबात कमी झाला नव्हता. पुढच्या 15 ते 20 मिनिटात माझे केस कापून झाले आणि माझा मित्र माझ्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याचेही पुढच्या 15 मिनिटात केस कापून झाले. पण जो नावी त्या बाईचे केस कापत होता तो जणू बुचकळ्यात पडला होता, कारण तो बऱ्याच वेळेपासून केस कापत होता. त्याने त्या बाईचे बरेच केसही कापले होते, कारण ते जमिनीवर पडल्याचे आम्हाला दिसत होते. पण तिचे केस काही कमीच होत नव्हते. ही गोष्ट मलाही खूप उशिरा लक्षात आली. समोर बसलेल्या मित्राला मी फक्त आरशातून पाहिले आणि आम्ही फक्त डोळ्यांच्या इशाऱ्याने समजून गेलो की हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे. मी त्या नाव्याकडे पाहिले तसे तोही जे समजायचे ते समजून गेला. ती बाई काहीच बोलत नव्हती, ना कसली हालचाल करत होती. आम्ही सगळेच घाबरलो होतो. मी मित्राला इशारा केला की उठ आणि बाहेर ये पटकन. इतका इशारा करून मी त्या सलूनच्या दरवाजाजवळ चालत गेलो आणि तितक्यात बाहेर कुठेतरी शॉर्ट सर्किट होऊन लाईट गेली. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मी फक्त अक्षयला एक हाक दिली आणि अवघ्या 10 ते 15 सेकंदात लाईट पुन्हा आली. मी पटकन मागे वळून पाहिले तर ती बाई त्या खुर्चीवर नव्हती. माझी नजर मागे असलेल्या सोफ्यावर गेली तर ती तिथेही नव्हती. त्या सलूनमध्ये आम्ही फक्त 4 जण उरलो होतो. मी जिथे उभा होतो तिथून एका पावलावर दरवाजा होता, म्हणजे बाहेर जाण्याच्या वाटेतच मी उभा होतो. मग ती बाई त्या एका रूममधून गेली कुठे? सलूनमधले ते दोघंही प्रचंड घाबरले होते, त्यामुळे काहीच बोलत नव्हते. मी अक्षयला म्हणालो की पैसे दे आणि चल इथून. आम्ही घाबरतच तिथून बाहेर पडलो आणि बाईकने थेट घरी आलो. घडलेल्या प्रकारामुळे मी इतका घाबरून गेलो होतो की दुसऱ्या दिवशी आजारी पडलो. पुढचे 3 ते 4 दिवस मी तापाने फणफणत होतो. आमच्यासोबत घडलेला तो भयान प्रकार काय होता याचं गूढ अजूनही आम्हाला उलगडलं नाहीये. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर संकेत राजणे यांनी पाठवला आहे. माझं गाव यवतमाळ शहरात आहे. हा किस्सा साधारणतः 3 ते 4 वर्षांपूर्वीचा आहे. ते पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी माझी मोठी आई
म्हणजे माझी काकी घरी राहायला आली होती. ती खूप अस्वस्थ असायची. एरवीपेक्षा काहीतरी वेगळं आहे हे मला जाणवायचं, पण याबद्दल मी घरी कधी काही बोललो नव्हतो. पण एके दिवशी माझ्या घरी तिला याबद्दल बसवून विचारले की काही झाले आहे का, कसला त्रास होतोय का. तेव्हा तिने आम्हाला सांगितले की गेले काही दिवस सतत तिला एक वेगळंच विचित्र स्वप्न पडतंय. तिला स्वप्नात वाघ दिसतोय. आम्हाला हे ऐकून जरा वेगळेच वाटले. 1-2 वेळेला आलेले स्वप्न आपण समजू शकतो, पण रोज हे एकच स्वप्न पडण्याचं कारण काहीतरी वेगळं असावं असं सगळ्यांना वाटलं. म्हणून मग आमच्या गावी कुलदैवतेला जाऊन देवकार्य आणि गाव जेवणाचा कार्यक्रम करण्याचे निश्चित केले, जेणेकरून काही वाईट साईट असेल तर ते निघून जाईल. सगळे नीट ठरवून तयारी करून आम्ही गावी गेलो. त्या दिवशी नेमका खूप पाऊस होता, पण तरीही ठरल्याप्रमाणे अगदी सुरळीत सगळा कार्यक्रम पार पडला. मंदिरातून सगळे आवरून गावातल्या घरी आलो. त्याच दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे आमच्या राहत्या घरी यायला निघणार होतो, पण गावातून निघायला आम्हाला खूपच उशीर झाला. सगळे लोक कारमध्ये होते. सामानासाठी ट्रक होता, त्यातही काही लोक होते आणि 4 ते 5 जण बाईकवर होते. त्यात माझा मित्रही होता. जवळपास अर्धा प्रवास झाल्यावर आम्ही चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलो. मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर 11:30 वाजून गेले होते. 2-2.5 तास गाडीत बसल्यामुळे मला जरा हवा खायची इच्छा झाली, म्हणून मी मित्राला म्हणालो की मी तुझ्यासोबत बाईकने येतो. आमच्या सोबत असलेल्या गाड्या पुढे निघाल्या आणि आम्ही चहा पीत गप्पा करत काही मिनिटांनंतर निघालो. इतक्या वेळ पावसाने उसंत घेतली होती, पण अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. आता रस्त्यात कुठेही थांबायलाही जागा नव्हती, कारण तो परिसर निर्मनुष्य होता. वस्ती तर नाहीच, पण दोन्ही बाजूला उंच झाडं. आम्ही बाईकचा वेग कमी ठेवला होता आणि तसेच पावसात भिजत जात होतो. तितक्यात आम्हाला रस्त्यात एक पूल लागला. त्या पुलाजवळ आलो तसे समोरून एक ट्रक येताना दिसला आणि त्यात एक स्कॉर्पिओ ट्रकला ओव्हरटेक करत येत होती. तो पुलाचा रस्ता खूप अरुंद होता, त्या जोराचा वारा आणि पाऊस, म्हणून आम्ही पूल लागण्याआधी असलेल्या रस्त्यावर गाडी थोडी खाली उतरवली आणि पुलाच्या रेलिंग जवळून अगदी हळू वेगात नेऊ लागलो. मित्राचे लक्ष बाईक चालवत असल्यामुळे पुढे रस्त्यावर आणि त्या ट्रक मागून येणाऱ्या स्कॉर्पिओवर होते, पण माझे लक्ष अचानक पुलाच्या खाली असलेल्या मोठ्या पूलवर गेले. तिथं उभं राहता येईल इतकी जागा होती आणि तो खालचा पूल ज्यावर पूल बांधला गेला होता तो खूप बाहेरच्या बाजूला होता, म्हणजे वरूनही तो नीट दिसत होता. मला दिसले की एक पांढरट आकृती तिथे उभी आहे. चेहरा अतिशय विद्रूप आणि जळालेला भासत होता. केस एकदम विचित्र कुरतडलेले वाटत होते. जसे तो ट्रक आम्हाला पास होऊन पुढे गेला तसे वातावरणात अचानक बदल जाणवला. वाऱ्याचा वेग इतका वाढला की मित्राला बाईकवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. बाईकचा वेग अवघा ताशी 30 ते 40 असावा, पण तरीही बाईक जणू पुलाच्या त्या डाव्या बाजूला ढकलली जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल असल्यामुळे तिथे थांबून तरी काय करणार. मी मित्राला काहीच बोललो नाही. तो कशीबशी बाईक चालवत राहिला. साधारण 10 मिनिटांनी सगळं काही शांत झालं. त्या भागापासून आम्ही लांब आलो होतो. मनात एक विचार येऊन गेला. ते जे काही उभं होतं त्याची हद्द बहुतेक संपली असावी आणि नुसत्या विचाराने अंगावर शहारे आले. पुढे गेल्यावर कळले की आमच्यासोबत असणारी सगळी लोक थांबली आहेत. मी त्यांना विचारलं की तुम्हाला पुलावरून येताना काही दिसलं का, पण त्यांच्यापैकी एकालाही काहीच दिसलं नव्हतं.